नमस्कार. पर्पल डे हा शब्द कदाचित आपण ऐकला असेल, पण याचा अर्थ काय? आणि समजा आपल्या समोर कोणाला आकडी किंवा फेट आली, तर अशा वेळी नेमकं काय करायचं? चला, आज आपण याबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ही जी एक जबरदस्त कल्पना आहे ना, ती कोणत्या डॉक्टर किंवा मोठ्या संस्थेकडून नाही आलेली. विश्वास बसणार नाही, पण ही एका 9 वर्षांच्या मुलीच्या मनात आलेली कल्पना आहे. चला तर मग आपण पाहूया की कसा एका लहान मुलीच्या संघर्षातून एका जागतिक चळवळीचा जन्म झाला. बघा, जी गोष्ट एका वैयक्तिक ध्येयाने सुरू झाली होती, ती बघता बघता जगभर पसरली आणि आज एक आंतरराष्ट्रीय जागरूकता दिवस म्हणून ओळखली जाते. तर पर्पल डे का महत्त्वाचा आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला हे माहिती पाहिजे की आकडी म्हणजे सीझर हे नेमकं काय आहे. सीडीसीनुसार 10 पैकी जवळजवळ एका व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी आकडी येऊ शकते. याचाच अर्थ ही गोष्ट आपल्यापैकी कोणासोबतही किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसोबतही घडू शकते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मेंदूतल्या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये झालेल्या एका तात्पुरत्या शॉर्ट सर्किटसारखं आहे. मेंदूच्या नेहमीच्या कामात एक लहानसा व्यत्यय येतो. आणि हो, आकडी म्हणजे फक्त हातपाय झटकणं नव्हे, ती वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याचे 40पेक्षा जास्त वेगवेगळे प्रकार आहेत. पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा आपल्यासमोर असं काही घडतं आणि आपल्याला काय करावं हेच कळत नाही. आणि माहितीच्या अभावामुळे काही खूप धोकादायक गैरसमज पसरलेले आहेत. यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे तोंडात काहीतरी वस्तू घालणं. असं वाटतं की ती व्यक्ती स्वतःची जीभ गिळेल, पण हे शारीरिकदृष्ट्या शक्यच नाहीये. उलट असं केल्याने त्या व्यक्तीचे दात तुटू शकतात किंवा जबड्याला मोठी इजा होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आकडी थांबवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. त्या व्यक्तीला दाबून धरणं चुकीचं आहे. आकडीला तिचा नैसर्गिक वेळ घेऊ द्यावा लागतो. आपलं काम फक्त त्या व्यक्तीला सुरक्षित ठेवणं आहे. मग नक्की करायचं तरी काय? घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. मदत करण्यासाठी काही अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या पायऱ्या आहेत, ज्या कोणाचाही जीव वाचवू शकतात. बघितलं? किती सोपं आहे. शांत राहणं, आजूबाजूला सुरक्षित जागा करणं, व्यक्तीला एका कुशीवर वळून डोक्याला आधार देणं, मानेजवळचा कापड सैल करणं आणि फक्त वेळ नोंदवणं. या 5 गोष्टी खूप मोठा फरक घडवू शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बहुतेक वेळा आकडी काही मिनिटात आपोआप थांबते. पण जर ती 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालू राहिली किंवा एकापाठोपाठ एक आकडी येत असेल, तर मात्र लगेच वैद्यकीय मदत बोलावणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला आकडी म्हणजे काय आणि मदत कशी करायची हे कळलं आहे. चला पुन्हा एकदा त्या जांभळ्या रंगाकडे आणि पर्पल डेकडे वळूया. म्हणजे बघा, 26 मार्चला जांभळा रंग घालणं म्हणजे फक्त एक फॅशन नाहीये, तर ते एक प्रतीक आहे, एक चिन्ह आहे की हो, आम्हाला याची जाणीव आहे आणि गरज पडल्यास आम्ही मदत करायला तयार आहोत. तर मग येत्या 26 मार्चला हा जांभळा रंग परिधान करून आपण त्या 9 वर्षांच्या मुलीच्या ध्येयाचा सन्मान करूया. आणि ज्या लाखो लोकांना याचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी हे जग थोडं अधिक सुरक्षित आणि समजूतदार बनवण्यासाठी एक छोटासा हातभार लावूया.